नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या डेली प्रॅक्टिस टेस्टमध्ये. आजपासून आपण सुरू करत आहोत प्रॅक्टिस टेस्ट सिरीज. या टेस्टमध्ये आपण सगळ्या प्रकारचे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत, जे की MPSC, तलाठी, रेल्वे, ZP, पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. आजचा आपला विषय आहे महाराष्ट्राचा भूगोल आणि त्यातील अतिशय महत्त्वाचा टॉपिक म्हणजे ऊर्जा प्रकार. प्रत्येक प्रश्न आधी स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा आणि शेवटी तुमचा स्कोर कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्रातील अणुऊर्जा प्रकल्प कोणता? 1. कोयना, 2. तारापूर, 3. खापरखेडा, 4. चंद्रपूर. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. तारापूर. प्रश्न क्रमांक 2. तारापूर अणुऊर्जा केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? 1. पालघर, 2. ठाणे, 3. रायगड, 4. मुंबई उपनगर. उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. पालघर. प्रश्न क्रमांक 3. तारापूर अणुऊर्जा केंद्र कोणत्या प्रकारचा ऊर्जा प्रकल्प आहे? 1. जलविद्युत, 2. औष्णिक, 3. अणुऊर्जा, 4. पवन ऊर्जा. उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. अणुऊर्जा. प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्रातील प्रसिद्ध जलविद्युत प्रकल्प कोणता? 1. कोयना, 2. चंद्रपूर, 3. तारापूर, 4. उरण. उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. कोयना. प्रश्न क्रमांक 5. कोयना जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? 1. सातारा, 2. सांगली, 3. कोल्हापूर, 4. पुणे. उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. सातारा. प्रश्न क्रमांक 6. कोयना जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीशी संबंधित आहे? 1. कृष्णा, 2. कोयना, 3. गोदावरी, 4. भीमा. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. कोयना. प्रश्न क्रमांक 7. कोयना नदी कोणत्या प्रमुख नदीची उपनदी आहे? 1. गोदावरी, 2. कृष्णा, 3. तापी, 4. भीमा. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. कृष्णा. प्रश्न क्रमांक 8. कोयना जलविद्युत प्रकल्पाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते? 1. महाराष्ट्रातील प्रमुख जलविद्युत प्रकल्प, 2. अणुऊर्जा निर्मिती, 3. कोळशावर आधारित प्रकल्प आणि 4. पवन ऊर्जा प्रकल्प. उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. महाराष्ट्रातील प्रमुख जलविद्युत प्रकल्प. प्रश्न क्रमांक 9. चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन कोणत्या प्रकारचा प्रकल्प आहे? 1. जलविद्युत, 2. औष्णिक, 3. अणुऊर्जा, 4. सौर. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. औष्णिक. प्रश्न क्रमांक 10. चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्रासाठी प्रमुख इंधन कोणते? 1. नैसर्गिक वायू, 2. कोळसा, 3. पेट्रोलियम, 4. युरेनियम. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. कोळसा. प्रश्न क्रमांक 11. खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? 1. नागपूर, 2. चंद्रपूर, 3. वर्धा, 4. भंडारा. उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. नागपूर. प्रश्न क्रमांक 12. कोराडी औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? 1. नागपूर, 2. चंद्रपूर, 3. वर्धा, 4. भंडारा.
उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 नागपूर. प्रश्न क्रमांक 13. पारस औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? 1 अकोला, 2 बुलढाणा, 3 वाशिम, 4 अमरावती. उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 अकोला. प्रश्न क्रमांक 14. परळी औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? 1 बीड, 2 लातूर, 3 धाराशिव, 4 नांदेड. उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 बीड. प्रश्न क्रमांक 15. उरण विद्युत केंद्र कोणत्या प्रकारच्या इंधनाशी संबंधित आहे? 1 कोळसा, 2 नैसर्गिक वायू, 3 युरेनियम, 4 पाणी. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 नैसर्गिक वायू. प्रश्न क्रमांक 16. उरण वीज केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? 1 रायगड, 2 पालघर, 3 ठाणे, 4 रत्नागिरी. उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 रायगड. प्रश्न क्रमांक 17. डहाणू औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? 1 पालघर, 2 रायगड, 3 नाशिक, 4 ठाणे. उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 पालघर. प्रश्न क्रमांक 18. नाशिक औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? 1 नाशिक, 2 धुळे, 3 जळगाव, 4 अहिल्यानगर. उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 नाशिक. भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? 1 जळगाव, 2 नाशिक, 3 धुळे, 4 नंदुरबार. उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जळगाव. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांच्या बाबतीत कोळशाचे महत्त्व काय आहे? 1 प्रमुख इंधन म्हणून वापर, 2 फक्त जलविद्युत निर्मितीत वापर, 3 अणुऊर्जेसाठी वापर, 4 पवन ऊर्जेसाठी वापर. उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 प्रमुख इंधन म्हणून वापर. प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी योग्य जोडी कोणती? 1 कोयना सातारा, 2 चंद्रपूर चंद्रपूर, 3 कोराडी नागपूर, 4 वरील सर्व. उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 वरील सर्व. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? 1 खापरखेडा नागपूर, 2 पारस अकोला, 3 परळी बीड, 4 कोयना नाशिक. उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 कोयना नाशिक. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणता प्रकल्प रायगड जिल्ह्यात आहे? 1 उरण, 2 पारस, 3 परळी, 4 कोराडी. उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 उरण. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणता ऊर्जा प्रकल्प पालघर जिल्ह्याशी संबंधित आहे? 1 तारापूर, 2 डहाणू, 3 ए आणि बी दोन्ही आणि 4 कोराडी. उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 ए आणि बी दोन्ही. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी योग्य जोड्या निवडा. 1 कोराडी नागपूर, 2 खापरखेडा नागपूर, 3 पारस अकोला, 4 भुसावळ जळगाव. ऑप्शन नंबर 1 फक्त 1 व 2, ऑप्शन नंबर 2 फक्त 1, 2 व 3, ऑप्शन नंबर 3 फक्त 2, 3 व 4 आणि ऑप्शन नंबर 4 1, 2, 3 व 4. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, आजची प्रॅक्टिस टेस्ट 1 इथेच पूर्ण झाली.
आजचा टॉपिक होता महाराष्ट्राचा भूगोल आणि त्यातला महत्त्वाचा टॉपिक ऊर्जा प्रकल्प. आता कमेंटमध्ये नक्की सांगा 25 पैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले. अशाच रोजच्या डेली प्रॅक्टिस टेस्टसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन टॉपिक आणि नवीन प्रॅक्टिस टेस्टसोबत. तोपर्यंत अभ्यास करा, रिव्हिजन करा आणि आपल्या ध्येयाकडे पुढे जात राहा. धन्यवाद.